शेतकरी मित्रांनो राम राम। आपण आहोत आज विठ्ठल वैद्य यांच्या शेतामध्ये। 1 फूट असल्यानंतर किती कैऱ्या त्यांच्या शेतामध्ये आहे। त्याच्यानंतर या रानामध्ये 4 वर्ष झाली नांगाट केलेली नाहीये। त्याच्यानंतर समोर असणारी जी सरकी आहे कपाशी आहे ही जवळजवळ 3 फूटच्या आसपास उंची त्यांनी ठेवलेली आहे। तर भरपूर काही प्रश्न घेऊन ही सगळी जळगाव जिल्ह्यातली मंडळी या ठिकाणी आलेली आहे। तर यांच्या मनातले प्रश्न साहजिकच तुमच्या मनात सुद्धा हे असू शकतात। तर याच्यामध्ये दादा लाड या क्षेत्रामध्ये त्यांनी वापर केलेला आहे। त्याच्यानंतर SRT चांगल्या प्रकारे ते करतात। SRT मध्ये जवळजवळ 4 वर्षाचा अनुभव त्यांच्याकडे आहे। मक्का, हरभरा, सोयाबीन असे भरपूर पिकं त्यांनी या क्षेत्रावर घेतलेले आहे। आणि विशेष म्हणजे 4 वर्ष झाले याच्यामध्ये नांगट नावाची गोष्ट त्यांनी घेतलेली नाहीये। तर सविस्तर व्हिडिओ आपण यांच्या प्रश्नासहित आपण घेणार आहोत। पण त्याच्या थोडक्यामध्ये जर माहिती द्यायची ठरली तर हे 5.5 एकरचं ना भाऊ, 5.5 एकरचं क्षेत्र आहे। त्या 5.5 एकरमध्ये त्यांच्या याच्यामध्ये जी कपाशी आहे त्याच्यामध्ये खालची जर फांदी तुम्ही बघाल तर त्याच्यामध्ये गळ अशी तुम्हाला कुठेही दिसत नाहीये आणि त्यांनी वाढ फांदी ही काढलेली आहे। तर जी मंडळी आहे या अशा भागातून आलेली आहे की ज्या जिल्ह्याला कापसाचा आगार म्हणतात, सगळ्यात जास्त कापूसाचा रेट सुद्धा त्या जिल्ह्यामध्ये व्यापारी देतात, कारण की तिथं लांब धाग्याचा कापूस असतो। आणि सगळ्याच पिकामध्ये मक्का आणि कापूस या क्षेत्रामध्ये त्यांचं फार प्रावीण्य आहे। तर आपण त्यांच्या मनातले प्रश्न आपण भाऊकडून सोडवून घेण्याचा नक्कीच प्रयत्न करू। त्यातून तुमच्या मनातले नक्कीच प्रश्न सुटतील। SRT म्हणजे काय, भरपूर प्रश्न आपल्या जे काही व्हिडिओ आहेत त्याला आलेले होते। SRT म्हणजे काय आपण टाकलेलं जरी असला तर या व्हिडिओमध्ये सुद्धा SRT म्हणजे काय आपण नक्कीच घ्यायचा प्रयत्न नक्कीच करणार आहोत। तर आपण आता यांच्या जे मनातले प्रश्न आहेत ते नक्कीच या व्हिडिओमध्ये मांडायचा प्रयत्न करू। त्या अगोदर हे कुठल्या गावातून आले त्यांची एकदा ओळख घेऊ। भाऊ राम राम। राम राम। आपण कुठल्या जिल्ह्यातून आणि कोणत्या गावातून आलात सगळेच मंडळी? तर आमचं शेळावे गाव, तालुका पारोडा, जिल्हा जळगाव। बरं। आम्ही 12 लोकांचा ग्रुप आहे। हो। आणि सर्व कापूस शेती करणाराच ग्रुप आहे। बरोबर। तर आम्ही बऱ्याच दिवसापासून सरांचे व्हिडिओ ग्रुप म्हणजे यूट्यूबला बघितले, काही तुमच्या मार्फत बघितले। बरोबर। तर त्यानिमित्त आम्ही त्यांना संपर्क केला आणि आज आम्ही इथं प्रत्यक्ष बघायला आलो। बरोबर। बरं, शेतकरी जवळजवळ 250 किलोमीटरहून आले म्हणजे त्यांनी शेतकऱ्यांच्याच बाजूने बोलायला पाहिजे अशातला काहीच नियम नाही आहे आपल्यामध्ये। त्यांच्या मनात जे आहे ते त्यांनी इथं सांगावं। कपाशी कशी वाटली, त्यानंतर नियोजन कसं वाटलं, खरं का इतक्या लांबून आल्यानंतर त्यांच्या प्रश्नाचे उत्तर त्यांना मिळतात का हे सुद्धा शेवटला त्यांना आपण विचारणार आहोत। तर सगळे प्रश्न आपण एकदा एका ठिकाणी बसून त्याच्यानंतर घ्यायचा नक्कीच प्रयत्न करू। सर्व जी मंडळी आलेली आहे तशी SRT म्हणजे काय, SRT म्हणजे कुठले तणनाशक तुम्हाला वापरता येतील, बेड कसे पाडायचे विशेष म्हणजे, त्याच्यानंतर विठ्ठल भाऊनी जे काही ही तंत्र वापरले SRT आणि दादा लाड हे मिक्समध्ये जे तंत्र वापरलं याचा फायदा काय होईल याविषयी जे काही प्रश्न असतील ते आता प्रश्न आपण चालू करू। आणि त्याच्या मनामध्ये जे प्रश्न असतील त्याच्या माध्यमातून तुमचे सुद्धा उत्तरं त्यामधून मिळणार आहेत। सर आम्ही शेळावे गाव, पारोडा तालुका आणि जळगाव जिल्ह्यातून आलेलो आहोत। SRTचे व्हिडिओ आम्ही यूट्यूबला बघितले, त्याच्यावरून आम्हाला प्रत्यक्ष ते क्षेत्र पाहायचं आणि त्याच्यावर काहीतरी विचारणं, SRT म्हणजे काय हे विचारायचं होतं आम्हाला, त्यासाठी आम्ही इथं आलेलो आहोत। SRT म्हणजे काय? हां, मग SRT विषयी आम्हाला अधिक माहिती तुम्ही सांगा। SRT म्हणजे आता 3 शब्द आले त्यात, SR आणि T। S म्हणजे सगुणा आणि R म्हणजे आता याचे पहिलं नाव होतं राईस, सगुणा राईस टेक्नॉलॉजी। तर त्यावेळेस ते भातात चालायचं। रायगडमध्ये नेरळ तालुक्यात सगुणा बाग आहे आणि त्या सगुणा बागेत ते भातावर चालायचं म्हणून त्याचं नाव अगोदर सुरुवातीला दादांनी भरसाळी दादांनी त्याचं नाव SRT म्हणजे सगुणा राईस टेक्नॉलॉजी असं ठेवलं होतं। पण आता ते तंत्र आपण कोकणातून मराठवाड्यात आणलं, मग त्यात वेगवेगळे 27 प्रकारचे पिकं त्यात घेता यायला लागली। मग राईस हा शब्द आहे का थोडा त्याला पुढं ते पटाना, मग त्याचं नाव आपण रिजेनरेटिव्ह केलं समजा वरच्या याने। तर याचा अर्थ असा होतो, याचा थोडक्यात म्हणजे त्याचं SRTचा लॉंग फॉर्म असा होतो की सगुणा रिजेनरेटिव्ह टेक्नॉलॉजी। आता सगुणा हे जे तंत्र आहे तर याचं आपण आता बेड पाडण्यापासून आपण त्याला मी तुम्हाला सविस्तर सांगतो। सुरुवातीला आपण काय करायचं, जमिनीची माती ही मोकळी भुसभुशीत करून घ्यायची, म्हणजे बेड कसे पडते मग ते तुम्ही नांगर हाना काय रोटा हाना का काय करायचं ते पहा। त्याच्यानंतर ते एकदा बेड पाडून घेतले, त्याचं अंतर आपलं 4 फुटाचं च्या आसपास असावं आपल्या पद्धतीने। तुमच्याकडे जर कापूसाचे अंतर लईच दाटत असेल कापूस तर आपण
4.25 करू शकता, 4.5 करू शकता किंवा मग 4 ठेवू शकता. एकदा बेड पाडले की आपल्याला पुढील 10, 15, 20 वर्ष कुठलंही त्याच्यात हलवा न करता आपल्याला म्हणजे त्यात कुठलं मशागत करायची नाही, बैल वखर हाणायचं नाही, मजूर त्यात टाकायचं नाही. आणि या तंत्रानं आपण भविष्यात पुढील भविष्यात म्हणजे 20 वर्ष, 10 वर्ष किंवा आजन्म ह्या पद्धतीने आपण शेती करू शकतो. तर त्यात अगोदर आपल्याला काय करायचं आहे की आपल्याला योग्य ओल झाली, समजा जमिनीत आपण बेड पाडून ठेवलेले अगोदर, नंतर ओल झाली त्याच्यात लागवड करण्याजोगती, त्यावेळेस आपण आता याचं उदाहरण घेऊ कपाशीचं. तर आपण कपाशीची टोकन करून घ्यायची आणि कपाशीच्या टोकन करण्या अगोदर जर पाऊस पडून गेला असला, आता ह्या असं काही वेळेस मग 8 दिवसापूर्वी कुठेतरी मोजका पाऊस पडून जातो आणि मग ह्या असं गवत येतं त्याच्यात, तर असं लहान आणि मग आपण म्हणतो की आता याच्यात कसं करायचं. तर मग आपण त्यावेळेस काय करायचं, टोकन पुढं करीत असताना पेंडामॅथिलीन म्हणजे मी वापरलेलं सांगतो, अजून काही पर्याय असले तुम्ही तेही करू शकता. पुढं टोकन कपाशीची चालू आणि एक तर पाठीमागून करा किंवा कपाशी लावल्यापासून 48 तासाच्या आत, म्हणजे 48 तास पूर्ण व्हायच्या आधी आपण बीजनाशक आणि याच्यावर ग्लायफोसेट हे कधी की ज्यावेळेस तुमचं तण उगून आला असेल तर, आणि जर आजच पाऊस पडला आणि उद्याच कपाशी लावायची फक्त तुम्ही पेंडामॅथिलीनसारखं बीजनाशक घेऊन पहिले आपले 20-25 दिवसाचं जे तण येतं, असं जे पहिलं तण ते खूप असं दाट येत असतं, कारण ते वरच्या थरावर ते तण येत असतं. तर त्याच्यासाठी आपण पेंडामॅथिलीन किंवा तुमच्याकडे काय जे पर्यायी औषधं असते बीजनाशकाचे ते घेऊन आपण त्याचं कंट्रोल करायचं. आणि ज्यावेळेस आपण 20-25-30 दिवसाची कपाशी होईल किंवा आपलं वाटलं तण याच्यात आता दिसायला लागलं, तर त्या कपाशीत चालणारे आता हिटवीड मॅक्स सारखी किंवा अजून टार्गा सुपर असे बरेच काही तणनाशक आहे की जे रिकमेंड करतात याच्यावर पिकावर चालणार. तर आपण ते तुमच्याकडे जर बजेट चांगलं असेल तुम्ही सरसकट करू शकता किंवा मग आपल्या काही पद्धतीने काही वेगळे तणनाशक असतात अजून की ते आपलं फक्त ते जे आपण जे हिटवीड घेणार आहे ते फक्त आपल्या बेडवर मारू आणि जे मधला हा पट्टा राहिला आहे आता तर याच्यात तुम्ही तुमच्या पद्धतीने जे मार्केटमध्ये तुम्हाला वाटलं की बा घ्यायचं ते तणनाशक तर ते तर कमी पैशात जर भेटलं आहे तसे काही पर्याय तर ते बी आपण घेऊ शकतो हुड लावून. मग त्याच्यानंतर आपलं त्यावेळेस आपल्या तिसरी फवारणी येते, त्यावेळेस आपलं पीक जवळजवळ 3-3.5 फुटाच्या आसपास होऊन जातं. मग याच्यात थोडं एवढं असं जरी गवत झालं समजा तुमच्याकडून नाही मारणं झालं तसं तर यासाठीमध्ये तण हे वाढून द्या असं काही सांगत नाही. तण यायच्या अगोदरच मारलं पाहिजे किंवा आल्यानंतर लगेच त्याला मारलं पाहिजे, कारण याच्यात काय व्हावं लागलं की गैरसमज व्हावं लागले. तण मग एवढं वाढून द्यायचं काही आता वेगवेगळे प्रयोग शेतकरी वेगवेगळे सांगायला लागले. यासाठीमध्ये तणाला जास्त महत्त्व दिलेलं नाही की ते तण वाढून त्याचं काही त्याच्यापासून सेंद्रिय गर्भ आपण निर्माण करावा. यासाठीमध्ये खरं महत्त्व दिलेलं आहे हे जे पिकाचे खालचे अवशेष आहे, जमिनीच्या खालचे जे अवशेष आहे, जे मुळाचे जे खोड आहे जमिनीतलं जे मुख्य मूळ, तर याच्यापासून जो मिळणारा सेंद्रिय गर्भ आहे त्याच्यासाठी आपल्याला हे तंत्र म्हणजे यासाठी तरी त्याला रिकमेंड करते. आणि दुसरा राहिला विषय की आता आपलं पीक आपण 3 फवारण्या झाल्यानंतर पीक आपलं काढायचं आहे. समजा आता कपाशी आपल्याला दिवाळीच्या आसपास पूर्ण व्याचे झाली की आपल्याला ती काढायची. तर मग त्यावेळेस काय करायचं, जर समजा त्यावेळेस जर ओल असेल जमिनीत जर ओल असेल तर मग हे पूर्ण कपाशी वरून तुम्हाला आता वाटतं की आता 8 दिवसाला आपल्याला ती डिस्ट्रॉय करायची, मग ती मोबाईल सिलेंडरनं असो किंवा मग इथून कुऱ्हाडीने तोडून असो. आता याच्यात काय होतं तुम्हाला याच्यातून तोडल्यानं तुम्हाला काय वाटतं की इथं काही याच्यातून पुन्हा ते उगणार असेल किंवा त्याचं काय करायचं, तर फक्त याच्यावर आहे का तर ग्लायफोसेट त्याला मारू शकत नाही. अगोदर काही व्हिडिओ सांगितलेले की ग्लायफोसेट मारा कपाशीवर, तर ते नंतर प्रयोग केले त्याच्यावर ग्लायफोसेट काम करीत नाही एवढं. त्याच्यासोबत काय करायचं स्वीप पॉवर आणि ग्लायफोसेट ह्या दोन्हीचं कॉम्बिनेशन करून त्याचं बी पर्याय निघलेलं आहे. पण जर आपण उन्हाळ्यात कट केलं, समजा आता आपलं दुसरं पीक घेता नाही आलं, ऊन खूप आहे, त्यावेळेस जर कट केलं तर 80% याच्यावर असंच निर्मूलन होऊन जातं. आणि राहिलं त्याच्यात 10-20% तर एक तर त्याची वाढही एवढी म्हणजे मी ह्यावरची अनुभव घेतलेला आहे त्याची वाढही होत नाही आणि तुम्ही ते हाताने मोडू शकता कुठं आले ते, त्याच्यामुळे तो काही एवढा मोठा प्रश्न नाही. पण तरी आपण सांगतो की जर समजा कपाशी आपल्याला 15 दिवसाला काढायची तर त्यावेळेस आपण पूर्ण कपाशीवर उभ्या कपाशीवर समजा खाली ओल पाहिजे पण त्याला स्वीप पॉवर आणि ग्लायफोसेट हे 75-75 घेऊन पूर्ण शेतीवर जर फवारणी केली तर हे कपाशी आपल्या नंतर काहीच येत नाही. आणि मग त्याच्यानंतर ही जी कपाशी एक तर तुम्ही कापून बाहेर टाका किंवा मग मोबाईल सिलेंडरने याची पावडर करून ते आपल्या आच्छादन म्हणून जमिनीला ते वापरा. तर त्याच्यानंतर मग तुम्हाला दुसरं पीक घ्यायचं आहे, हरभरा घ्यायचा आहे किंवा मका घ्यायचा आहे, तर त्याच्यावर ते आता हे याच्यावर 2 लाईन येतात मग हरभऱ्याच्या किंवा मकाच्या. तर मग याच्यात टोकन यंत्राच्या साह्याने
दोन्ही बाजूने समजा ठिबक असलं तुमच्याकडे तर ठिबकच्या नळीमध्ये तिकडून अर्धा फूट इकडं अर्धा फूट आणि याच्यावर तुम्ही मका किंवा हरभरा किंवा तुमच्याकडे काय जे पीक घ्यायचं आहे त्या हिशोबाने तुम्ही लाईनी किती घ्यायचे ते ठरवायचे. तुम्हाला जर गहू घ्यायचा तर मग वर 2 ठेवा, खाली बघायला 2 लावा. ज्वारी घ्यायची तर 2च करा. मका घ्यायची तर मग 2च करा. हरभरा तुमचं पाहून करा. अंतर जास्त असलं, रान हलका असलं तर मग 3 करा किंवा व्यवस्थित रान असलं डॉलरसारखा हरभरा असलं तर 2च करा. आणि तुमच्या सोयीनुसार तुम्ही पिकं घेऊ शकता. आता त्याच्यात जे तणनाशक करायचं आहे तर आपलं याच्यानंतर घ्यायचं हरभरा. समजा आता आपण कपाशी कट करून घेतली नंतर आपलं हरभरा टोकन करायची. तर याच्यात एक फायदा होतो की आपण वेळेची बचत खूप होती याच्यात. कारण आपण आज इथं पुढं टोकन करीत चाललो, हे कट करीत चाललो तर पाठीमागं लगेच टोकन करता येते आपल्याला. आता पारंपरिकमध्ये आपलं काय करावं लागतं की ते याच्यात रोटा हाणा किंवा मग नांगरट काढा. मग नांगरट काढा त्याला वापसा येऊ द्या. नांगर काढायच्या अगोदर वापसा येऊ द्या बरं का. आता परतीच्या पावसात वापसा भेटत नाही इतक्या लवकर. तर मग त्याच्यात वापसा येऊ द्या. वापसा आल्यानंतर आपलं नांगर चालणार. मग नांगरात ढेकळं फोडायचे. मग त्याच्यात बराच दिवस जातो, 15 ते 1 महिना आपला त्यातच जातो. आणि मग त्याच्यानंतर पेरणी करायची. तर हे जे अंतर आहे का याच्यातून लगेच तुम्ही आज हे जर कट केलं तर त्याच दिवशी तुम्ही लावू शकता याच्यावर, काही अडचण नाही तुम्हाला. आणि त्याच्यानंतर आपण हरभरा टोकन केलं तर आता हरभऱ्याला बी उगवणपूर्व तणनाशक आलेले जे सुमी मॅक्स नावाचं तणनाशक आहे का ते हरभऱ्याला चालतं. कारण मी स्वतः घेतलेलं आहे. तर मला त्याच्यापासून असं झालं की एक ते बीजनाशक होतं. तर हरभऱ्याने घेपर्यंत एवढं काही तण आलं नाही. पण कुठं मोठं असं काँग्रेसची झाडं अशी कुठं मोठं आले होते तर मी ते उपटून घेतले. मग पण नंतर मग हरभऱ्याला काही मारायची गरज नाही पडली. राहिलं मकासारखं पीक. तुम्ही मकासारख्या पिकाला तुम्ही सुरुवातीला तणनाशक नाही घेतलं तरी चालतं. नंतर त्याला टेंजर वगैरे अशी जे चांगली तणनाशक आहे ते घेऊ शकता. तर यासाठीला असं आहे की यासाठीचे सगळ्यात जास्त फायदा काय आहे की आपण आपल्या जमिनीचा जो आहे जमिनीचा पोत बिघडलेला आहे, पाण्याची निचरा क्षमता होईना आणि पाणी आहे का तर पाण्याचा निचरा होईना म्हणजे काय व्हायला लागलं की तिथं पाणी साचून आपल्या पिकाची जी हे का पातेगळ होतं. आता तुम्ही म्हणता की आमच्याकडे पातेगळ चालली. आता बहुतेक जे फोन येतात का ते म्हणतात की पातेगळ आमच्याकडे खूप चालले. त्याला कारण काय आहे की जर मोकळी हवा भेटाना या मुळाला. आता बेडचा पहिला फायदा काय होतो की वर पीक असल्यामुळं याच्यामुळं ते बेडच्या कडीला येतात अशा आणि जास्तीचं पाणी वाहून गेल्यामुळं इथं वापसा कंडिशन कायम राहते. वापसा असल्यामुळं पीक जोमानं वाढतं आणि पीक जोमात असल्यामुळे त्याच्यावर रोग आणि कीड कमी येते. म्हणजे पिकाची रोगप्रतिकार क्षमता वाढते. आणि आता मुख्य काय आहे की आपल्या जमिनीची कणरचना पूर्ण बिघडून गेलेली. आपण जर असं एखादा ढेकळ काढला तुमच्या शेतातला तुम्ही काढून पहा आणि वरून असा खाली आदळा तो असा वेगळे कण झाले पाहिजे त्याला म्हणते जमिनीची कणरचना. म्हणजे याच्यातून जे आहे का लिग्निन नावाचा स्राव खाली डिंकासारखा स्राव होतो. याच्यापासून जे जमिनीच्या खालची पिकाचे अवशेष आहे का समजा कपाशीचं खालची मुळं हे काय करणार डिस्ट्रॉय होतं आणि लिग्निन असं डिंकासारखा त्याच्यात हे होणार आणि ते 2 कणाच्या मध्ये जाऊन बसणार. ते कणाची आहे का कणरचना सुधारणार म्हणजे वेगळे कण होणार. आपण कसं समजा ज्वारीचं पीठ आहे तर ज्वारी कशी वेगळी राहते अशी आणि उंडा केल्यावर कसं राहतं एक तर तसं उंडा म्हणजे आपण समजा कणिक मळीतो ते असं तशी आपली आता ही झालेली माती किंवा माती नाही राहिली आता ती चिखल झाला. चिखलच माहीत ना ते वेगळे असं जर उन्हाळ्यात आपण ढेकळ जर असा घेतला असं टाकला की असे वेगळे झाले पाहिजे. आता तसं होत नाही. आता जसा घेतला का दगडासारखा तसंच राहतो. हा फरक याच्यातून वाढतोय आणि जमिनीची पोत सुधारायला लागला. पुन्हा या आपण इथं बसलो का तिथं पूर्ण इकडच्या शेतातलं पाणी तर वाहून येतं. इथं दुसऱ्या दिवशी वापस येतं. याचं कारण काय की याचा जो निचरा क्षमता आहे हे मुळं आहे तर ह्या मुळा जवळजवळ 5 फुटापर्यंत खाली गेलेलं आहे. याच्यात बी जे तण वाढतं त्याच्याही मुळं याच्यात सगळे असे छोटे जाळं तयार झालेलं आहे याच्यात आणि ह्या मुळा जर 5 फूट जातात तर खाली 5 फुटापर्यंत त्याच्यात जीवाणू त्याच्यावर उपजीविका करतं. खाली ते कुस्तं म्हणल्या तिथं जीवाणू आहे आणि 5 फुटापर्यंत किंवा 6 फुटापर्यंत आपल्या पीक पद्धतीनुसार त्याच्यात तिथपर्यंत आपल्याला मोकळी हवा भेटते. आणि जीवाणूला जर समजा जिवंत पाहिजे असेल त्याला खायला जागेलाच पाहिजे. ती कुजणारी वस्तू आहे आपल्या बाहेरून काही आणून टाकलं नाही पाहिजे. कारण शेणखत आता आहे की आपण सगळीकडं शेणखत सगळीकडे काही आता शेतीला म्हणजे ट्रॅक्टरचे आल्यामुळं गुरं राहिले नाही. मग आता शेणखताला हा SRT मधून मुळाचा एक चांगला असा पर्याय आहे. विचारा काही प्रश्न आता असतील तर. यामुळे मग तुम्हाला काय वाटतं की मजुरांपासून खूप फायदा होईल? नाही याच्यातून आता काय होतं मजुराचं पासूनच नाही होत. तर आता आपण ट्रॅक्टरवाला वाचला ट्रॅक्टरवाल्याकडे जायचं नाही. आता मी हे कट केलं आता मी याला कट केलं संपलं माझं काम. मी याच्यात आता मक्का लावणार. मक्का लावायला माझं टोकन यंत्र घरचंच म्हणजे लावणारा घरचाच म्हणजे ट्रॅक्टर ते आपलं ट्रॅक्टर. बरोबर.
आणि कापायला समजा जे तेवढीच मजुरी लागेल याला. ट्रॅक्टरला जी मेहनत होती आपली, जो खर्च येणार होता तो त्याच्यापासून वाचतोय आपला. तो समजा तो खर्च वाचला, कारण आपले एकदा टोकन यंत्र घेतले की ते आपल्याला याच्यात खत द्यायला बी चालतं. कारण याच्यात काय होतं की हा एक प्रश्न खूप महत्त्वाचा आहे की SRT केल्यानंतर खत कसं द्यायचं. आता हा सगळ्याला पडेल प्रश्न असेल की बा आता ठीक आहे तुम्ही सांगता यात वखर आणायचं नाही, काही करायचं नाही, मग खत काय द्यायचं. आता हा बऱ्याच वेळेस प्रश्न पडतो. तर असं टोकन यंत्राने आपण आपल्याला पाहिजे त्या प्रमाणात त्याचं ते चाळण्या बदलून आपण देऊ शकतो, चालणे बरोबर टाकू शकतो. बरोबर. आणि बरोबर ते योग्य जाळाजवळच जातं. हा आपल्याला जर वाटलं की इथं द्यायचं तर आपण काय होतं मुळाच्या कक्षेत जातं आणि मुळाच्या कक्षेत म्हणजे खाली पण 2-3 इंच जातं. काही शेतकऱ्यांचे असं म्हणणं आहे सर, आपण शेतीची मशागत केली नाही, याच्यामध्ये मशागत होत नाही. हे आपण जे बेड ठेवले तर मशागत होत नाही, पाणी जिरलं जात नाही बुवा. हा हा पण हे तुमचे अलगच पद्धत आहे की याच्यामध्ये जास्त पाणी जिरतंय बुवा आणि जेवढं पाणी लागणार आहे तेवढंच पाणी घेते बुवा शेती. आता याच्यात काय होतं, पाणी तर जिरतं पण जमिनीची कनटना सुधारून पाणी धारण क्षमता वाढते. पाणी धारण क्षमता कधी वाढते, आपल्या जमिनीचा सेंद्रिय कर्ब जर समजा वाढला त्यावेळेस जमिनीची का पाणी धारण क्षमता वाढते. म्हणजे जे पीक आहे, आता जे पारंपरिक मधलं आहे, मागच्या वर्षीचा अनुभव आहे. इथं आमच्या भावाचं कपाशीचं पीक होतं, 29 दिवसाचा खंड होता. त्यावेळेस त्यांचं पीक पूर्ण भाजल्यासारखं झालं होतं आणि हे हिरवगार होतं. हा माझा आलेला अनुभव. माझे वडील आता 84 वर्ष वयाचे, त्यांनी स्वतः डोळ्यांनी पाहिला आणि तेव्हापासून ते म्हणतात की इतका फरक असू शकतो का. म्हणजे जमिनीचं वल उडू देत नाही बुवा, हे जसं जसं याच्यात होतं काय की याच्यात जास्त पाण्याचा निचरा होतो. निचरा होतो 2 नंबर बरं का. याच्यात आपली तोडातोड होत नाही, त्याच्यामुळे जमिनीला क्रॅक जात नाही. बरोबर. दुसऱ्या वर्षापासून क्रॅक नाही गेले म्हणजे तुमचं पाणी आहे का सूर्यप्रकाश खोरवर जात नाही. आता इथं क्रॅक गेला हे आता थोडंसं बरं का. आता तर याच्यातून सूर्यप्रकाश खाली गेला म्हणजे इकडचं ड्राय होणार, इकडचं ड्राय होणार. हे कारण त्यातले बरेच, हे एक कारण आहे समजा. आणि ते करण्याचं सुद्धा एक कारण. ज्यावेळेस जमीन आपली उलती, ज्यावेळेस सूर्यप्रकाश आरपार जमीन जातो त्यावेळेस ते तिकडचं पण ते असं करीत चालतो, म्हणजे तिथलं ड्राय करीत कोरडा करीत जातो. तर याच्यात दुसऱ्या वर्षापासून तुमची जमीन उलणंच बंद होऊन जाते. आता तुम्ही उन्हाळ्यात येऊन पहा, इथं तुम्हाला एक केसाचे इतकी पण हे दिसणार नाही, फाटलेले दिसणार. हा. पुढचं मी असं म्हणतो की 60% लोकांची धारणा आहे की तणनाशक मारल्यामुळे आपल्या पिकांवर इफेक्ट होतात. तर तुमचं काय मत आहे? जमिनीवर आता कसं झालं की वेगवेगळे विचार, वेगवेगळे मानसिकता. आता याच्यावर असं कोणी ठाम किंवा असं कुठेही पुरावा नाही त्यासाठी की याने जमीन खराब झाली. तर मग आता मी असं म्हणेन की ठीक आहे, तणनाशकाने जमीन खराब होत असेल बरं का. तुमचा अनुभव सांगा. करा पण हो ना, पण मग ठीक आहे होत असेल. आता लोक म्हणतात म्हणून ठीक आहे होत असेल. मग आता माझा अगोदरचा जो सेंद्रिय कर्ब आहे तो 0.5 होता. मग आता माझं टोटल ऑर्गॅनिक मॅटर सेंद्रिय कर्ब 2.54% कसा झाला असावा. आता बऱ्याच आता 13 वर्षापासून काही शेतकरी शेती करतात, 13 वर्षापासून शेती करतात, 6 वर्षापासून त्यांनी खतच सोडलेलं आहे. मग त्यांची जमीन तर हे व्हायला पाहिजे होती ना, म्हणजे त्यांची जमीन नापीक व्हायला पाहिजे होती, त्यांची जमीन सुपीक झाली. आता माझा जो सेंद्रिय कर्ब वाढला तो तणनाशक इथं 7-8 वेळेस तणनाशक झाले. आता तुम्ही समोर बी इकडे दाखवलं तिथं तणनाशकच मारलेलं आहे. इथं पूर्ण हरळीचं, इथं पूर्ण हरळीचं अशी हे शेत आहे का, हे पूर्ण हरळमय होतं. म्हणजे हरळीचे जे काश्या कुजल्या का त्याच्यापासून बी सेंद्रिय कर्ब वाढतंय. अच्छा. म्हणजे आपल्या जमीन जे का काही तणापासूनही आपल्या बरं ठीक आहे, आपण फायदा पुन्हा असंही म्हणू की त्याने थोडा फरक पडतो. तर मग आपण काय करतो, याचे जे मटेरियल असतं आपलं कपाशीचं, आपण मोबाईल सेटरने जे कट करून टाकतो, तर ज्यावेळेस ती कुजायची क्रिया चालू होती बरं का, त्याच्यातून वेगवेगळे अजून बॅक्टेरिया जे आपल्याला समजा जमिनीला बुरशी येतात, ह्या जमिनीत बुरशी येत नाही सहसा त्या प्रमाणात. जितकं याच्यात येतं का तेवढं इथं येत नाही, कारण याच्यात शत्रू बुरश्या बी तयार होतात, मित्र बुरश्या तयार होतात. आणि याच्यात असे म्हणजे सगुणाबाई त्याची पूर्वक अशी झाली की भातावर जे ग्लायफोसेट घेते ना ते, तर त्या भाताची त्यांनी टेस्टिंग केली तर त्यात ते पिकाच्या याच्यात उतरलं नाही. बरं ठीक आहे. तर मग काय होतं, कधी कधी आपण प्रमाणाच्या बाहेर काही गोष्टी करायला गेलो, समजा ग्लायफोसेट आहे ते आपलं प्रमाण सांगितलं आहे कंपनीने 150, तर आपण काही शेतकरी त्याला 200पर्यंत देतो आणि याच्यात तर 300पर्यंत मारलेलं आहे पंजाबमध्ये. कारण त्यांच्याकडे असतो तांदूळ आणि तांदूळ सहसा लवकर 150ने त्याने जात नाही, म्हणून ते 300ने घेतात. म्हणून तिकडचं आपल्याकडे लागू पडतं. तिकडचं ते पंजाबला तर ते ट्रेन चालू आहे, आम्ही याची कॅन्सरची ट्रेन चालू आहे, तर तो आपल्याकडे ते लोक सांगतात असं.
सर आपण यासाठी किती वर्षापासून करताय? हा, तर आता हे माझं मला वाटतं 8वं पीक असावं किंवा 7वं असेल किंवा 8वं असेल, तर 4थं वर्ष आहे आता, 4 वर्ष झाले 4 मला वर्ष याच्यात. झाले असं. आणि 3 वर्षाचं ॲव्हरेज काय आलंय तुम्हाला कपाशीचं? तसं काही ॲव्हरेज म्हणून असं काही नाही आहे, पण इतरांपेक्षा मला 10% 20% असा माल शिल्लकच होतो. मागच्या वर्षी आमच्या क्षेत्रातलं सरासरी उत्पन्न आहे 5 ते 6 क्विंटल कपाशीचं. चांगल्यात चांगला कपाशी जर आणली तर 10-12 क्विंटल होती. कारण काही क्षेत्रात आमच्या तालुक्यात बी काही भोकरदनसारखा तालुका आहे, तिथं 8 क्विंटल तर 10 क्विंटलच्या गेलेल्या सारखे शेतकरी असतो, 10 ते 12 क्विंटल. आणि आमच्याकडे हायेस्ट शेतकरी हा 12 क्विंटल असतो. तर मागच्या वर्षी मला सोयाबीनमध्ये पण म्हणजे त्याच्या मागच्या वर्षी सोयाबीनमध्ये 11 क्विंटल 40 किलो झाला. मागच्या वर्षी कपाशी 13 क्विंटल झाली. आणि ह्या वर्षी आता चित्र समोर आहे. नाही, तुम्ही अगोदर जेव्हा सुरुवात केली हा, त्या वर्षी उत्पन्न कसं आलं तुम्हाला? त्यावेळेस तर माझ्या ह्या वावरात आहे का, तर हे वावर आहे तुम्ही आता जे पाहू राहिले का असं नव्हतंच. इथं हे पार म्हणजे इथं असं ओढा गेला आहे, ते पलीकडे सगळं चोपण आहे. याच्यावर गोड याच्यावर कधी कपाशीच वाढली नाही, 2 क्विंटलच्या वर कधी खरोखर कापूस झालेला नाही, म्हणजे खर्चही निघत नव्हता. आता खर्चाला काटाळूच मग हे करून पाहिलं तर याच्यात आहे का, याच्या अगोदर मी 2 वेळेस कांद्याचे जे हे होते का टेंगळे बियाचा कांदा घेतला होता, त्याचा डिस्ट्रॉय केल्यामुळं पुन्हा मग आता दोन हरळ होते याच्यात खूप, त्या हरळीपासून काही तर जमीन एकदम बरी झाली आता. तर पहिल्या तुलनेत 3 पट पुढे. मग मी माझ्याच जमिनीतलं सांगतो, माझंच समजा पहिला जे ॲव्हरेज होतं का 3-4 क्विंटलचं, ते आज 12पर्यंत गेलो. मग तुमचं पाहून शेतकरी तुमच्या गावातले किती काय म्हणतात तयार झाले? इच्छुक किती झाले? आता इकडं पहा, चांगली गोष्ट आहे का, ही पांगाला थोडा उशीर लागतो. कारण तुम्ही दारूचं दुकान आहे का लांब नेऊन ठेवा, गावाच्या पार तिकडं, बरं का. तर त्या दारूच्या दुकानावर जर लाता घाला लागला तेव्हा भाऊ बोलतात, बरं का. गावाचा मुंजा गावाच्या बाहेर हा, तुम्ही दुधाचं टक्के हा बा ऐका, दुधाचं दुकान आहे का मंदिरापाशी ठेवा किंवा मेन मार्केटमध्ये ठेवा, आणि त्याला म्हणा बाबा इथून तर तेव्हा नाही घरी आणून दे. दुधावायला काय मग घरावर नाही हप्त्याला पैसे देईन, आणि दारू व्हायला म्हणे नाही भाऊ तू पाय पडतो, तू हानवरून लात पण मला दे. म्हणजे काय होतं, चांगल्याचा प्रचार थोडा उशीर होतो. आणि आता 3 वर्ष तर मला नाव ठेवण्यातच गेले. आमच्या शेजारच्या भावाने, तुम्ही भावाचा प्लॉट पाहिला, तुम्ही सांगितलं आता भावाने केलं ना, तुम्ही पाहिलं ना, भावाने केलं. आता गावातले पुन्हा हे असे जवळजवळ आता 6-7 जण यावर्षी तयार झाले. आणि 6-7 जण तयार होऊन आता यांच्याकडून काय होईल, पुन्हा अजून 10-12 जण 10 होता असे आता हळूहळू वाढायला लागलं. तुम्ही आता हे गावातले 1 मिनिट बोला, तुम्ही सांगा. बरं, मी काय म्हणतो सर, आता SRT मध्ये कुठलंही मशागत वगैरे करण्याची गरज नाही. हां, आपल्याला कुठलीही मशागत करायची गरज नाही. म्हणजे पहिलं पीक काढल्यानंतर लगेच दुसरं पीक जमिनीला विश्रांती दिली नाही तरी चालेल का? याच्यात काय होतं की जितक्या जास्त पिकं घेऊ आपण, जितके जास्त पिकं घेऊ तितक्या जास्त मुळे आपल्या भेटतात. आणि विश्रांती म्हणजे आता तिथून नाही का ते बंद होऊन गेलं, त्याचं काम कुजाल चालू होतं. आणि जास्तीत जास्त पिकं घ्यावं असं SRTचं म्हणणं असतं, किंवा जास्तीत जास्त म्हणजे याचा अर्थ काय होतं की विश्रांतीची गरज नाही. कारण एका वर्षात 3 पिकं जर झाले तर ती जमीन पुन्हा श्रीमंत होते हळूहळू. आमच्याकडच्या शेतकऱ्यांचं असं म्हणणं आहे की थोडंसं जमिनीला विश्रांती पाहिजे बाबा, नागाटी केल्यानंतर जमिनीत ऊन खातलं पाहिजे असं म्हणायचं. नाही, ऊन ठीक आहे. आता पहिले कसं व्हायचं की जमिनीची नांगरट करत नव्हते, हळूहळू खूप कमी व्हायची. बरोबर. आणि त्यावेळेस पीक पद्धती वेगळ्या होत्या. आता आपलं वेगळं आलं. पण आता तसं काही म्हणजे मी जे करतो ना, तर मी तरी कुठलं याला विश्रांती दिली नाही, आणि मला कुठला काही त्रास त्याचा झालेला नाही. बरोबर. फक्त यात काय करावं लागतं, पिकाची फेरपालट करा तुम्ही, बरं का. आता ह्यावेळेस कपाशी आहे ना, पिकं घ्यायची, तर दुसऱ्या वेळेस सोयाबीन घ्या, त्याच्यानंतर मका घ्या, किंवा मग मकानंतर कपाशी घ्या. फेरपालट करायची. हा, फेरपालट. आणि इथं आहे का, तर मी दरवर्षी करीत असतो. आता याच्यावर सर आपण कापूस लावला, नंतर मक्का लावला, नंतर कापूस लावला चालेल ना? नाही ना, मग एक पीक मध्ये तुमचं आलं ना, एक पीक मध्ये तुमचं मका आलं तर चालतं ना. मग त्याच्यावर कापूस लागवड करायची म्हणजे. हा, पुढच्या वेळेस पुन्हा. सर तुम्ही आता SRT पद्धतीने तुम्ही कापूस लावताय, तर तुम्हाला बोंडअळीचं काही जास्त झाला की कमी झालं, काय त्याच्यात काही समजतं का तुम्हाला? आता बोंडअळीपेक्षा बरं का, बोंडअळी तर ठीक आहे. आता बोंडअळीचं काही अजून काही आपल्याकडे आली नाही, बरं का. पण काही शेतकऱ्यांनी, मी काही अजून त्याचा अनुभव घेतला नाही बरं का. पण काही जे शेतकरी मागच्या वर्षी, तर त्यांचं म्हणणं असं होतं की याच्यावर जी बोंडअळीचं गुलाबी बोंडअळी, तर याच्यावर आहे का SRTची तर 0 मशागत होती, तिथं कमी आलेली आहे.
आणि जिथं मशागत होती तिथं थोडं प्रमाण जास्त आहे. आता त्यातलं पुन्हा एक सांगतो की जमीन ही जी बलवान असल्यामुळे किंवा सेंद्रिय कर्ब जास्त असल्यामुळं जी पातेगळ व्हायला पाहिजे का, जी पिकाची कापाशीची जी पातेगळ होती, आता हीट खूप आहे. आता हे सध्याला पातेगळीचाच महिना आहे. तुम्ही आता इथं फिरून आले, इथं तुम्हाला पातेगळ जास्त दिसली नाही. त्याचं कारण काय की माती बलवान, पीक पैलवान आणि शेतकरी धनवान. म्हणजे ह्या जमिनीचं आहे का सेंद्रिय कर्ब वाढल्यामुळं याचं जे स्टॅमिना आहे समजा, किंवा ते एक धरा कारण, किंवा मग याच्यात हवा मोकळी असल्यामुळं या पिकाला सूर्यप्रकाश भेटू राहिला, ते मुळ्याला त्याला ते श्वास भेटायला लागला, त्याच्यामुळे त्याचं अन्न वर चाललं. आणि जिथं पाणी तुंबेले, या जिथं पाणी तुंबेले, जिथं बेड नाही तिथं ते मुळे पूर्ण खाली गेलेलं आहे. म्हणजे ते वरून पूर्ण त्याला दाट झालेलं आहे. तर त्या सूर्यप्रकाश नसल्यामुळे त्याचे पातेगळ जास्त व्हायला लागले. नाही बोनाळी आलीच नाही का भाऊ कापसावर? नाही, बोंड आळी तर इकडे बी येणार, पण त्याचं काही प्रमाण थोडं कमी वाटतं. आमच्याकडे ना दिवाळीनंतर direct बोंडाळीचा आणि याचा संबंध नाही भाऊ. बोंडाळी याला येणार त्याला येणार. नाही ते कसं असतं सर, अदर बाकी कृषी खातेवाले काय सांगता की तुम्ही खोर नांगरेट करा बा, म्हणजे जे त्यांच्यावाला जे कोष असता बा, बोनाडीचे कोष असता बा, याच्यामध्ये तुम्ही तुमच्या सारखी हे मारता, रोठा मारता, बरोबर आहे. कोस्ट तिथंच पडलेली असते. मग आता एसआरटीचं कसं आहे, याला डायरेक्ट हात लावायचा नाही, नागटी करायची नाही, वखटी करायची नाही बा. मग याच्यात जर कोस राहिले आणि ते पुढच्या वर्षी जर जास्त झाले बा, ते म्हणतोय मी. बरं, आता मी तरी सलग दुसरं वर्ष आता आहे बरं का. आणि माझ्या अगोदर जे आहे का, ज्यांनी 7-8-9 वर्षापासून जे साठी करतात. आता नगरचेच माझ्या परिचयातले अहमदनगरचे निलेश पानसरे, त्यांचे 4 पिकं याची कपाशीची झाली. मग त्यांनी काय केलं असतं की हे त्याच्यावर जास्त यायला लागलं म्हणून त्यांनी ते बंद केलं असतं घेणं. ते आज बी घेतात आणि काही नाही, त्यांचं उत्पन्न मस्त आहे. समजा आता आपल्याला मका लावायचा आहे, हां, मग आता हे काळ्या डायरेक्ट कापून डायरेक्ट इथं फड्डीवर ठेवून द्यायच्या. नाही, याला काय करायचं, तुम्ही ज्वारी जर असली, ज्वारी सारखं पीक आहे का, नंतर तुम्ही समजा बेड तुमची जर मोठी असेल हो, तर ज्वारी सारखे तुम्ही पेढ्यामध्ये टाकू शकता किंवा मक्काचं टाकू शकता. पण हे जे आहे का, तर हे असं आडम तिडम राहतं, ते असं ते तुम्हाला आहे का म्हणजे तणनाशक मारायला. मक्का उतरल्यावर जर काढल्या बाबा तरी चालेल का? यवतमाळचे आमचे मित्र आहे उमेश पोधरे, भाऊना काल द्यायचा व्हिडिओ टाकलेला आहे. त्यांच्या ज्वारीत भाऊ ते ज्वारीचं ते कपाशीचा व्हिडिओ भाऊ ते टाकलं ना काल. तर त्यांच्या याच्यात आहे का, त्यांनी ज्वारी कापून डायरेक्ट याच्यात टाकली यांना आलीत. कारण काय की तिकडे कोणी त्याची नेली बी नाही, जनावरवाल्याला घेऊन जा कोणी नेली नाही. उचलायला आले मोठं मजूर, म्हणजे पाऊस यायला लागला वरून, तर ते नाही ते तसंच राहू दिलं. पूर्ण कुजलं. आज कपाशी आहे का त्यांची खूप मस्त कपाशी. ज्वारी मका वगैरे ते लवकर कुजणार आहे, कपाशी लवकर कुजणार. बाहेर फेकणं योग्य राहील. नाही, कुजतं हे लवकर, ते उशिरा कुजतं. त्याच्यावर आहे का, नाही ऐका ना, त्याच्यावर तेलकट पण आहे, त्याच्यामुळे ज्वारीचं नाही. पण ते काय होईल आपल्याला ते अडचणीच होईल. कारण हे असं वाकडं तिकडं राहील ना, ते कसं पेंडी अशी राहते सरळ, आणि तुम्ही ठेवलं तर चालेल, पण मग तुम्हाला असे तुडून ठेवावं लागेल. तुम्हाला त्रास नाही झाला पाहिजे, बाकी काही नाही. त्रासदायकच आहे हा, ते तुमचा प्रश्न आहे. आणि मके वगैरेची जी चाऱ्याची कुट्टी वगैरे करून पसरवलं. हा, मक्याची किंवा मग कपाशीची किंवा अजून इतर पिकं आहे त्याची. तर तुम्ही जे आता आपण काय करतो, जमिनीतून फक्त उचल चालू आहे. आपण 20 क्विंटल मका काढली, 40 क्विंटल मका काढली, भुसाने याला जनावरवाल्याला, बरोबर ते मधलं टाकलं एकूण कोणला, ते तर आहेच. ते त्याचा भुसा निघला मक्याचा, तो त्याला जनावरवाल्याला. मधलं जे निघलं का ते नेलं कोणतरी कुट्टी करायला, ते हे करायला. आणि आपण मकाचे मुळं बी टाकले काढून, बरं का, आणि त्याला टाकलं जाळून, आणि जमिनीतून काढलं मोठं मटेरियल. मग तुमचं जे सेंद्रिय कर्ब होता पहिला 1972च्या काळात, ही हरित क्रांती याच्या अगोदर 0.7 किंवा 1% तो हळूहळू खाली गेला. त्याला कारण कोण? आपण. आता एक नांगरट म्हणजे एक मोठा लागलेला धरणी, एक मोठा लागलेला वनवा किंवा एक मोठा धरणी, एक भूकंप, एवढं जीवाणूंचं आपण नुकसान करतोय. हे जे आपण जे बसलोय का, आता आपण काही सावलीत का बसलो? बरं, याचं उत्तर द्यावर मला. आता आपण इथं सावलीतच का बसलो? आपण उन्हात काऊन उभं राहिलो व्हिडिओ काढायला? की वरून आपल्याला शेत पाहिजे, तेव्हा आपण इथं गुदमारल्यावानी होणार नाही ना. आपण थोडा वेळ बसू, आपण तिकडे जास्त वेळ बसलो नसतो, पांगलो असतो, बरोबर आहे ना. मग आपण हे जर समजा याच्यात जीवाणू आहे असं आपण जर म्हणतो, आता आपण सगळे म्हणतो ना,
की याच्यात जीवाणू आहे, खाली लय मोठे जीवजंतू आहे, काहीतरी डोळ्यांना दिसणार एक जे आहे खाली, मग त्याला तुम्ही डायरेक्ट उघडं करून राहिले उन्हाळ्यात उघडं केलं म्हणजे ते जाणार ना वर, मग आपण सारवीत का बसलो. याच्यावरून बी जर तुम्हाला आश्चर्य ठेवता आलं, त्याच्यामुळे जमिनीचा सेंद्र दबून राहतो, सेंद्रिय कर्ब. आणि आपण ज्यावेळेस उन्हाळ्यात बाहेर पडतो पहा असं, त्यावेळेस झाळ्या येतात, असे झाळ्या, ते झाळ्या म्हणतो आपण. ते काय असावं सांगा बरं मग, ते काय आहे, ते पाणी आहे का ते? हा, जमिनीतून निघणारी पण जमिनीतून काय निघतं मग नेमकं काय? तर आपण जे जमिनी सेंद्रिय कर्ब जे तयार केला का, आता आपण समजा हे इथं मागच्या वर्षीचं किंवा काय असेल ते मुळी इथं पडलं होतं काहीतरी पाला, किंवा आता हे इथं पातं पडलं, हे कुजलं, याच्यापासून सेंद्रिय कर्ब तयार झाला. हां, आपण तो नांगरला आणि पुन्हा त्याला हिड दिली वरून, आणि ते वर म्हणजे ते जे दिसतं का तुम्हाला, ते सेंद्रिय कर्ब जळताना दिसतोय, फक्त त्याच्याविषयी जागरूकता नाही. आता आपलं कसं झालं की आपल्याला सेंद्रिय कर्बाविषयी म्हणा, किंवा आता पुन्हा एक विषय आहे की आतापर्यंतचे कृषी विद्यापीठ आहे किंवा काय जे असेल ते जे शास्त्रज्ञ आहे, त्यांनी फक्त याचा अभ्यास दिला आपल्याला, रसायनशास्त्राचा. तसं पाहिलं तर ही शेती आहे बरं का, मातीत आहे का सगळे घटक सारखे असायला पाहिजे. जसा रसायनशास्त्राचा अभ्यास पुढे चालला का, तसा भूसूक्ष्मजीवशास्त्राचा अभ्यास संलग्न येते त्याला. म्हणजे खत जर टाकलं तर याच्यापासून काही अपाय होतो का, हे पण तपासायला पाहिजे होतं. याच्यावर तपासलं गेलं का, कारण रसायनशास्त्राचा अभ्यास पुढे रेटला गेला आणि भूसूक्ष्मजीवशास्त्राचं नुकसान होतं का नाही होतं याच्यावर कुठलाही अभ्यास आणि कोणत्याही विद्यापीठाने जागृत नाही केलेली नाही, कुठं वर्ग घेऊन शेतकऱ्याला सांगितलं पण नाही. आणि शेतकऱ्याला एवढी काही माहितीच नाही ना. आता आज तुम्ही येतो सेंद्रिय कर्ब हाच बऱ्याच जणांना माहीत नाही. बरं, हे झालं सेंद्रिय कर्बाचा विषय. त्याच्यानंतर आपली जी जमीन आहे, आता हे तुम्ही तिथं कुठंतरी पाहिलं, कोण म्हणलं कोण जमीन भुसभुशीत झाली, आता ही कडक आहे बरं का थोडी. आता ह्या बा, ही जमीन आता आपण हातात घेतली, ही माती आहे. आता ही माती आपण जर हातात घेतली आणि शेणखत एका हातात घेतलं, शेणखत तर जड कोणतं आहे? माती जड. शेणखत का हलकं आहे? हलकं काय आहे की त्याच्यात आहे का सेंद्रिय कर्ब जास्त आहे. सेंद्रिय कर्ब जास्त असल्यामुळे ते हलकं बी. आणि मग अशी माती आपली व्हायसाठी बरं का, शेणखतासाठी जर माती करायची असेल, एवढी तर होणार नाही, पण काही पर्सेंटेज, तर त्याच्यासाठी आपल्याला हे बायोमास द्यावं लागेल भरपूर प्रमाणात बरं का. त्यावेळेस त्याच्यात काय सुधारणा होत्या, मातीची कणरचना वाढून जमिनीचा सेंद्रिय कर्ब वाढन आणि त्याची डेन्सिटी आहे का, मातीची बल्क डेन्सिटी ऑफ म्हणजे मातीची बल्क डेन्सिटी ती कमी व्हायला पाहिजे. म्हणजे मातीची घनता आहे, घनता म्हणजे वजन, म्हणजे ती कमी व्हायला पाहिजे किंवा साईज ती कमी व्हायला पाहिजे. जशी जशी तुमची माती 20 वर्ष जाते तशी तशी हळूहळू ही शेणखतासारखी तुमची माती होईल. मागच्या वर्षी सर मकाचे कुट्टे करून सर्व शेतात पसरून दिले. हा, आता याच्यावर रसायनांचा उपयोग करतो आपण, तो करायचा का नाही? नाही, आता याच्यात SRT मध्ये फक्त काय सांगितलेलं आहे की तुम्ही बेड पाडा आणि तणनाशक काय जे मारायचं का त्याची ते माहिती देतात. समजा या तंत्रात किंवा सुरुवातीला हे तणनाशक शेणखताऐवजी आपण रासायनिक शेणखत असलं तर टाका बेडमध्ये. त्यावेळेस पहिल्या वेळेस तुम्हाला बेड पाहिजे त्यावेळेस असलं शेणखत तर टाका, नसलं तरी चालतं, कारण शेणखतावर हा पर्याय. आणि तुमचा प्रश्न काय होता, रासायनिक खतं वापरायचे का नाही? आता रासायनिक खतं हे तुमच्या पद्धतीने तुम्ही काय जे टाकता का त्याच्यावर ते SRT काही म्हणत नाही तुम्हाला, किंवा तसं काही नाही त्याच्यात. तुम्हाला जे वापरायचं ते वापरा, तुम्हाला जे फवारणी घ्यायची ते घ्या. फक्त याच्यात होतं काय की तुमच्या याच्यावर एखादी फवारणी हळूहळू कमी होईल. समजा जिथं 5 होते तर 4 होत्या, आणि 3ऱ्या वर्षापासून म्हणजे 3 वर्ष आपण जे तुम्ही वापरता तेच कंटेन वापरायचे. 4थ्या वर्षापासून आपण 25% रासायनिक खत. मी याच्यावर म्हणतो की आपण याच्यापासून SRT मुळे आपण मित्रकिडींना प्राधान्य देतोय. मग ते केमिकलचा जर वापर केला आपण रसायनाचा, त्याच्यावर त्याचा इफेक्ट होणार नाही का? नाही, ते आता कसं आहे, वरच्या याच्यावर तर काही एवढं काही संशोधन केलं नाही SRTने. कारण आता हे जे मित्रकिडी आहे ना, तर मग आता ते आपल्याकडे जर तुम्हाला वाटलं की खराब व्हायला लागलं रासायनिकमुळे, तर तुम्ही तुमच्या दुसऱ्या पद्धतीने करू शकता. कोणाला काही विचारायचं? बेड कशी पडली, हां, तुम्ही कशी पडणार बेड? बेड कसे पाडले? हां, तर बेड अगोदर जमिनीची नांगरट करून घेतली, व्यवस्थित जमीन भुसभुशीत करून घेतली. सुरुवातीला काय करायचं, एकदा किंवा दोनदा काय जे तुमच्याकडे जमीनचं आपल्याला पहिलं भुसभुशीत करून घ्यायची, म्हणजे माती मोकळी बेडला लागली पाहिजे. आता बेडचे 2 प्रकार आहे. सगुणा बागेतले बेड वेगळे, म्हणजे तिकडचे कोकणातले, आपल्याकडचे वेगळे. कारण तिकडे आहे का तर 4 लाईनवर भात घेतात, 4-5 लाईन घेतात, आणि वाफे पद्धतीने कांद्यासाठी, गव्हासाठी आणि भातासाठी
ही बेडचं साईज वेगळी आणि आपल्याकडे आहे का आपण बेड नाही आपण सरी म्हणू याला आपण साधारण बेडच म्हणतो आपण ऊसाची जी सरी आहे का ऊस जसं लावतो का किंवा आपण मकाला जी सरी पाडतो किंवा अद्रकेला जी पाडतो तशी एक 4 फुटावर म्हणा किंवा तुमच्या पद्धतीनुसार तुम्हाला जर वाटलं की 6 फूट ठेवायची आमच्याकडे कपाशी खूप जास्त येते असं दाटतं किंवा पीक दाटतं तुम्ही 3.5 फुटापासून किंवा 4 फुटाच्या आसपास 4.25 फूट असं तसं तर SRT म्हणतात की 4.5 फुटाची 4.5 फूट नाही त्याच्यावर एक पर्याय आहे आपण 2 सरकी वापरतो त्याऐवजी 1 सरकी वापरायची दोन सरकी वापरता एक सरकी तुम्हाला ती तुमची 2 बरी वाटते की याची 1 बरी वाटते? एक चांगली बरी म्हणजे चांगलीच वाटते. तुमची आता 6 फूट हाईट आहे त्याला कैऱ्या नाही म्हणलं तर बऱ्याच असतात ना किती कैऱ्या 20-25 पर्यंत आहेत आजच्या कंडिशनला. आणि हे फलधारणा जी होती पात्या फुलं वगैरे ती खूप होते जवळजवळ 100-150 फुल पात्या होत्या पण त्याच्यातून राहिलेल्या नाही. पाहिल्यानंतर तुम्हाला काय काय योग्य वाटतं? इथं पात्या कमी आहेत कैऱ्याही कमी आहेत परंतु जे आहेत त्या गळलेल्या नाही खाली गळ झालेले ड्रॉप झाले नाही त्या जसे तसे आहेत आणि ते येणाऱ्या दिसत आहेत. आमचे जे आहेत दिसतं भरपूर आहे परंतु तेवढे येणाऱ्या नाही आहेत गळ जास्त झाले. दरवर्षी उत्पन्न किती तुमचं? आमचं काय साधारणतः 6-7 क्विंटल 6-7 लागणारा खर्च एकरी किती? खर्च तर काढलेला 20,000 20,000 म्हणजे काय भाव कापूस चालतो आपल्याकडं? 7,000 7,000 7 3 क्विंटल तर काढला 3 क्विंटल मायनस है झाला ना? 5 क्विंटल 5 क्विंटलचं तुमचं 30-35 सुद्धा निघत नाही 35,000 रुपये आणि त्यामागे दुसरा खर्च जे बियाणं तुमच्या शेतीला सूट होतं तेच बियाणं लावायचं. SRT मध्ये बियाणाचं याचं काही असं बंधन नाही फक्त पद्धती वापर फक्त पद्धत बेड पाडा आणि मदत मशागत न करता ग्लायफोसेट ना. आता एक प्रश्न यांना विचारतो आता ठीक आहे तुम्ही आता इथपर्यंत आले याच्या अगोदर बी या प्लॉटला मागच्या वर्षी 13 जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी भेट दिली आहे. तुम्ही 250 किलोमीटरहून आले इथून 500 किलोमीटरवर चंद्रपूर आहे यवतमाळ वर्धा अमरावती तिथून पण शेतकरी येऊन गेले. मी तर म्हणतो आज बी पुन्हा या ते काय चंद्रपूरचे आलेले ते पहिले येऊन गेले पण त्यासोबत जे माणसं आहे का ते बहुतेक येणार आहे. एक काल परवा दिवशी एक बुलढाण्याहून येऊन गेले तर त्यांचं इथं समाधान येऊन झालं. ते मी त्यांना विचारलं ते म्हणे आमचं समाधान झालं. तुमचं झालं का? कारण आता इथं तुम्हाला कपाशी लहान वाटते. आता इकडे पहा हे कपाशी हे दादाला तंत्र हे जे का हे वेगळं मॅटर आहे. हे आपलं शून्य मशागत किंवा यासाठी हे वेगळं आहे. तुम्ही आता तिकडे यांचाही प्लॉट पाहिला हे पहिल्या वर्षातले बाळासाहेब वैद्य यांचाही प्लॉट पाहिला आमच्या भावाचाही प्लॉट पाहिला त्यांची हाईट आता ते डोक्याच्या वर गेलेले आहे. म्हणजे तुम्ही तसंही करू शकता किंवा असंही करू शकता. ती बियारण वाढतं जास्ती. हा आता हे कसं झालं की आम्ही भाऊचे व्हिडिओ भरपूर पाहू दीपक भाऊचे आम्ही व्हिडिओ पाहून मागच्या वर्षीपासून आम्ही ठरवलं की आपलं उत्पन्न 10-12च्या पुढे जाईना. कारण मी मागच्या वेळेस दुसऱ्या पद्धतीनं शेती केली होती. दुसरं एक पॅटर्न आहे ते उंच वाढाचं पॅटर्न तर ते त्या पद्धतीने केलं 13 क्विंटल झालं. मग जर मला 13 क्विंटल जरी आलं मी समाधानी किती होते 10 वर तुम्ही तरी आता ते किती काय रे किती होईल ते तुम्हाला विचारले. मी 20 नाही सांगत 30 नाही सांगत. मी अपेक्षा ठेवली माझ्याकडे 10 एकर कापूस बरं का 100च क्विंटल ठेवलेला आहे. 100 क्विंटल झाला की मी आणि पुन्हा माझा जे खर्च आहे याच्यातला एकरी 16,000 रुपये 10 एकरचा 1,60,000 रुपये हे माझं आजच म्हणजे माझ्याकडे बचत झालेली आहे. तो माझा कापूस आहे का 1,60,000चा तो माझ्या घरात येऊन पडलेला आहे. तुमचा अजून घ्यायचा आहे बरं का तो वेगळा आहे माझ्यावाला. खर्च आणि जर समजा एकदम झाला कमी शेजाऱ्याला किंवा पारंपरिक वाला 10 झाला आणि मला जर 10 झाला तर मी 12 क्विंटल सांगू शकतो. कारण माझे 16,000 रुपये वाचलेले माझा मानसिक त्रास वाचलेला आहे. आणि प्रत्येक वेळेस मानसिक त्रास आणि जो शेतकरी कापूस विकला की 15 दिवसात पैशाची इकडे तिकडे कोणी पाहुण्याला इकडे लग्नाला जाय इकडे काही राहत नाही. मी त्यातून गेलोय बरं का नाही खरोखर आहे. ज्यावेळेस तुम्हाला कापूस काढायची वेळ येते नांगराची वेळ येते का त्यावेळेस झोप येत नाही की पैसा आणायचा कुठून हा मोठा प्रश्न आहे. याच्यावर चिंतन व्हायला पाहिजे की त्यावेळेस आहे का कोणाकडे जायचं बाबा पैसे देईन का तो हॅरेसमेंट करीन का इकडे पहा पुन्हा देईन तर काय टक्क्यानं देईन हा हे प्रश्न लय मोठे. हे तुम्ही आहे का ठीक आहे उत्पन्न कोणी मी सांगणार नाही की दुप्पट होतं का 4 पट होतं का 15 पट होतं. आपल्या उत्पन्नाशी त्यांच्याशी तुलना करायची नाही. आपल्याला काय करायचं आहे की आपला ताण कमी होऊ राहिला आणि उत्पन्न जेमतेम त्यांच्यापुरतं झालं. समजा जे तुम्ही काय आता पारंपरिक करताय तुम्हाला जर 6 झाला मला जरी 6 झाला तर मी तुमच्या किती पुढे
म्हणजे असं असं डोक्यात नका धरू की आता इथं दुप्पटच व्हायला पाहिजे, होईन दुप्पट होतंय नाही, बरं का. पहिलंच प्लस 10-20% नक्कीच वाढून येतं. त्याला कारण काय, बेड. बरं काय, तुम्ही कमीचं मनात धरूच नका, कमी तर शक्यच नाही. नाही कमी तर तू आणि- जाऊ द्या, तुमचा खर्चाचाच प्लस पॉईंट आहे. हा, लय मोठं वाढून बी अपेक्षा नाही. 10 क्विंटल आलं खूप झालं. 10 क्विंटल मध्ये खर्च काय आहे सांगा. 10 तर मला एकच वर्षी आठ आला. 16 वर्षापासून शेती करतो मी. एकच वर्षी आठ आला, त्यानंतर ते 4 पण आलाय. मी रेकॉर्ड बॅग उत्पन्न घेतलेलं आहे, तुम्ही तरी 4 घेतलेलं आहे. मी रेकॉर्ड बॅग घेतलेलं आहे एकरी 2 क्विंटल. बरं का, 4-5 वर्षापूर्वी का माझा कपाशीचा रेकॉर्ड सांग का होता, एकरी 2 क्विंटल. आणि मग जर मला 10,000 मागच्या वेळेस 13 भेटला. इतरांना 10-11 पर्यंत जे बागायती आहे का, कट्टर शेतकरी आहे, याचे कापूस पाहिला तुम्ही, यायला माझ्यापेक्षा शिल्लक होईल 1-2 क्विंटल. स्वतः करताय ना, फरक आहे ना. आता नुसतं स्वतःच करतो. आता या वर्षी मी कंटाळून म्हणतो परत सुरत जायचं, काय झालं काही राहत नाही इथं. कारण की आमचे 4 मित्र आहेत ना, त्यांनी परापटी वाढवली तिथं. तुम्हाला इथं येऊन काय केलं, खरं ठिबक केलं, खरं बोर जर केला, सांगायचं हे म्हणलं ना, केलं. त्यावेळेस आहे का, ह्यावेळेस लागते पैसे. बरं का, मजुराला पैसे दर शुक्रवारी का, आज 1 रुपया दिलेला नाही मी, आज शुक्रवारी बहुतेक 1 रुपया नाही दिला मजुराला भाऊ. याच्यावर आहे का, बेडवर कोणतंही पीक चांगलं येतं. आता जे रेकॉर्ड बेग उत्पन्न घेते का, ते बेडच करतात. टमाटे म्हणा, हे म्हणा, ते म्हणा. आता त्या तिथं आपण जर सिक्का पैसे पाहिली पहा, त्या डीपी जवळच बरं का, तर तिथं गेल्यावर मला ते असं वाटू राहिलं की मी हलवलं काय करू. यांच्या शेतामध्ये पहिल्यांदा गेलो का, जमीन एकच आहे ना, तिथं पाहिलं ना तुम्ही त्या डीपी पैसे. तर खरं आहे की नाही, आता ही साईज पहा बरं बोंडाची. नाही फवारणीचं नाही, पण समजा बेड आणि वेगळं नाही, बेड तिथं जर सगळं राहिले तर तुम्हाला ही साईज दिसली तिथं, मालाचाही फरक आहे. याची साईज दिसली का, नाही ते असं झाड दिसलं आणि त्याला म्हणजे बेडचा हा फरक आहे पहा. फरक आहे ना. आता माझं बी तिकडे आहे ना 6 एकर क्षेत्र, ते बिगर बेडचं आहे. तर तिथं एवढेच बोंड आहे, खरं काय करून. बरं, मग तुमचे उत्तर प्रश्न संपले मला वाटतं. चालतं, ठीक आहे. तुम्हाला तुमच्या पुढच्या जे काही शेती कराल त्यासाठी शुभेच्छा देतो आणि थांबतो. राम राम. धन्यवाद. आणि आपण हा शूट यासाठी करतोय की तुमच्या मनात काही प्रश्न असतील जे बघणारे आहेत त्यांच्या मनातही प्रश्न सुटावेत. आणि तुम्हाला जर शक्य असेल तर नक्कीच तुम्ही सुद्धा SRT पद्धतीची, दादालाड पद्धतीची नक्कीच अजून विचारपूस करा, अजून खातरजम करा. 10 एकर असेल तर 1 एकर करा, 1 एकर असेल तर 10 गुंठे करा. आणि त्याच्यानंतर सर्वांवर, म्हणजे मी सांगतो म्हणून विश्वास ठेवू नये किंवा विठ्ठल भाऊ सांगतात म्हणूनही विश्वास ठेवू नये. जसे हे शेतकरी आले, त्यांनी बघितलं आणि त्यांना पटलं, तर नक्कीच असा प्रयत्न आपण नक्कीच करावा. आपण इथं यावं असं महत्त्वाचं नाही आहे, पण आपण आपल्या क्षेत्रामध्ये 1 एकरमध्ये जागा असेल तर कमीत कमी 10 गुंठ्यामध्ये प्रयोग करून त्यानंतर आपण त्या पद्धतीनं आपले पीक वाढवायला हरकत नाही असं मला वाटतं. आणि व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये लिहा. यातूनही काही प्रश्न तुमचे राहिले असतील तर सांगायला विसरू नका. तुमच्यापैकी कोणाचा एखाद्याचा नंबर देता येईल का तुम्हाला? बरं, तुम्ही सांगा. भाऊ फोन आहे. माझं नाव महेश भास्कर पाटील, हो राहणार शेळावे, तालुका पारोळा, जिल्हा जळगाव. हो. माझा मोबाईल नंबर 90-49 25 11 56. 90-49 25 11 56. हा नंबर आम्ही यासाठी देतोय की नक्कीच यांना सुद्धा विचारून तुम्ही खातरजमा करू शकता. आणि व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये लिहा. नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा. तुमचा नंबर नमस्कार, मी विठ्ठल मारुती वैद्य, मुक्काम कुसळी, पोस्ट देवगाव, तालुका बदनापूर, जिल्हा जालना. 4 वर्षापासून SRT धारक शेतकरी आहे. आणि माझा मोबाईल नंबर देतो मी 76 20 87 0425. तुम्हाला जर SRT करायची असेल तर त्यांच्याशी नक्की संपर्क साधा. त्यांचा एक व्हॉट्सअप ग्रुप आहे, तो बऱ्यापैकी पूर्ण महाराष्ट्रामध्ये पसरलेला आहे. हे एक SRTचे शेतकरी यांचा नमस्कार. नंबर असतो. मी बाळासाहेब बागुजी वैद्य, राहणार कुसळी, तालुका बदनापूर. आता मी एक विचारा. SRT शेतकरी आहे. SRTचं पहिलंच वर्ष आहे. माझा मोबाईल नंबर ते 70 डायरेक्ट 63 50 08. हा तसं करतो इथं बसल्या तर बसल्या. व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये लिहा. बऱ्यापैकी प्रश्न सुटले असतील असं मला वाटतं. तर सध्या व्हिडिओ थांबवतो. राहिले काही प्रश्न असतील तुमच्या मनात तर नक्कीच कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. तर राम राम. राम राम.